नमस्कार, मी प्रज्ञा. तुम्ही पाहत आहात आवाज मराठी. आज आपण द बॉक्स या कला संकुलामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मानसरंग आयोजित अनेक नाटकं प्रदर्शित केली जात आहेत. या नाटकांच्याद्वारे समाजातील विविध प्रश्नांवर या ठिकाणी प्रकाश टाकला जातो. असंच एक नाटक सध्या आतमध्ये चालू आहे, ज्याचं नाव आहे ए बिस्मिल्ला. नक्की काय आहे हे नाटक आणि मानसरंगने या नाट्य महोत्सवात याची निवड का केली आहे हे जाणून घेऊया आपण या नाटकाच्या लेखिका हिना कौसर खान आणि नायिका रसिका आगाशे यांच्याकडून. इतना अच्छा क्यों लगा? क्योंकि बहुत ज़्यादा इमोशनल कनेक्ट है एक्ट के थ्रू. इमोशंस दिखाए गए हैं कि एक लड़की का जो व्हाट डू यू से शिफ्ट होता है, जब एक लड़की से फिर देन वुमेन, देन औरत, देन मम्मी, तो वो जो शिफ्ट है दैट इज़ वेरी डिफ़िकल्ट. और उसके बीच में जो भी उसके स्ट्रगल्स होते हैं, खुद के अंदर के इनर बैटल्स कैसे फाइट करती है, वो एक औरत खुद से कैसे सॉल्व करती है चीज़ें, वो बहुत अच्छा था. ऑल्सो मुझे ये अच्छा लगा कि वो जब प्याज कट कर रहे थे और वो रो रहे थे, तो उन्होंने बताया कि नहीं प्याज तो इतनी खाते इसलिए मुझे रोना है, अदरवाइज़ मैं नहीं रोती. तो मैं बहुत स्ट्रॉन्ग हूँ. तो ऐसे हर लड़की अपने को खुद को ऐसे बोलती है, नहीं तू स्ट्रॉन्ग है, तू कर सकती है और तुझे करना चाहिए. तो बस यही अच्छा लगा. थैंक यू. मेरा नाम ज़ुवेरिया है. मैं अपना एक्सपीरियंस शेयर करना चाहूँगी एक्ट के बारे में. मुझे एक्ट में ये अच्छा लगा कि मैम ने एक्टिंग बड़ी अच्छी की. उन्होंने हर कैरेक्टर बहुत अच्छे से प्ले किया एंड मुझे उनके एक्ट में रिलेट हुआ कि एक पास्ट एक्सपीरियंस फ्यूचर बहुत बिगाड़ सकता है. अगर आप दिल में ही रख रहे हो, उसको सोच रहे हो, ओवर थिंकिंग कर रहे हो, तो चीज़ आपको बहुत ट्रॉमा दे सकती है. मतलब आपको शांत करवा सकती है, आपको लोगों से डर लगने लगता है. जितना आप शेयर करोगे उतना अच्छा है आपकी बॉडी के लिए, आपकी मेंटल हेल्थ के लिए. स्टार्ट शेअरिंग. थँक्यू. आत्ताच ए बिस्मिल्ला या नाटकाचा पहिला प्रयोग द बॉक्स या रंगभूमीवर पार पडलेला आहे. या नाटकाच्या लेखिका हिना कौसर खान आणि मुख्य भूमिका ज्यांनी पार पाडली त्या रसिका आगाशे आता आपल्यासोबत आहेत. तर चला त्यांच्याशी संवाद साधूया. आजचा त्यांचा हा अनुभव कसा होता आणि इथून पुढं त्यांची वाटचाल कशी असणार आहे या संदर्भात. नमस्कार. नमस्कार. तुमचा अभिनय क्षेत्रातील जो काही प्रवास आहे किंवा अनुभव आहे तो दांडगा आहेच, पण आजचा जो हा पहिला प्रयोग झाला तर त्या संदर्भात तुमची भूमिका आणि अनुभव कसा होता? कुठल्याही नाटकाचा पहिला प्रयोग असतो तेव्हा अत्यंत भीती वाटते, जी मला वाटतेच आहे, वाटत होती. आत्ता जरा हुश्य झालं आहे. आय थिंक हिनाला जे म्हणायचे ते लोकांपर्यंत मी पोचवू शकली आहे. नट म्हणून आम्ही फक्त माध्यम असतो. लेखकांनी जे काही बोलायचं आहे ते ऑडियन्सपर्यंत पोचवण्यासाठी महत्त्वाचं. आणि बिस्मिल्ला हे हिना आणि माझ्या मनातली आणि तरीही आमची स्वतःची अशी एक लेख आहे असं मला वाटतं, जी आमच्या आसपास आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही भोवताली चाललं आहे त्या सगळ्याचा परिणाम एका स्त्रीवर कसा होतो आणि ती स्त्री तिचा धर्म स्पेसिफिक असेल तर अजून कसा होतो असं सगळं सांगणारं हे नाटक आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग प्रवास होता हा. ओके. ए बिस्मिल्ला हे जे नाटक आहे ते रंगभूमीवर यावं, लोकांनी ते पाहावं असं तुम्हाला का वाटलं? एकतर मानसरंगने हे नाटक कमिशन केलं आहे, त्यामुळे हे नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. हे नाटक लोकांनी का पाहावं? कारण मला असं वाटतं बायका म्हणून सुद्धा आपण, तू तुझ्या आईशी कधी बोलली आहेस शेवटचं खरं म्हणजे ज्याच्यात आई काय म्हणते हे आपण कधी ऐकलं, मी हे ऐकलेलं नव्हतं. आपण बायका म्हणून एकमेकांचं ऐकत नाही. तर मला असं वाटतं हे नाटक त्यासाठी खूप उद्युक्त करतं की ऐकण्याचं महत्त्व किती आहे. बोलतात सगळेच आहेत, ऐकत कोणीच नाही आहे. तर म्हणून हे नाटक, आणि आमची इच्छा अशी आहे की आम्ही हे वेगवेगळ्या
ग्रुप्समध्ये, संघटनांमध्ये, छोट्या वस्त्यांमध्ये जाऊनही करणार आहोत, जिथे मानसोपचार, मानसिक आरोग्य याच्याबद्दल बोललंच जात नाही. आता हिना मॅम पत्रकार आहेत, त्यांनी साहित्य क्षेत्रात अनेक वेळा म्हणजे चांगलं काम केलेलं आहे, त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पण आता हे जे नाटक आहे ते नाटक लिहिण्याची त्यांची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. तर मग हे नाटक विशेष करून त्यांनी लिहावं असं का वाटलं आणि तो तुमचा अनुभव कसा होता ह्यांच्या नाटकासंदर्भातला? मी मराठी रंगभूमीला एक नवीन नाट्यलेखिका बहाल करते, याचं क्रेडिट मी आयुष्यभर घेत राहीन. हिना हे नाटक लिहू शकत होती. आय थिंक देर आर समथिंग ज्या न ठरवून जुळवत आलेल्या आहेत. ती पुढे नाटक लिहील की नाही, तिला आवडेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. हे नाटक हिनानीच लिहायचं होतं आणि मला नाटककारपेक्षा मला एक अत्यंत जवळची मैत्रीण मिळाली आहे. मला जिचं ऐकता येते, जिला माझं ऐकता येतं. आय थिंक आमची लढाई संपलेली आहे तीच. आपण येऊयात आता हिना मॅमकडं. मॅम, हा तुमचा पहिलाच अनुभव नाटक लेखनातला आणि आजचा हा पहिलाच प्रयोग, तर कसा होता अनुभव? ही प्रोसेस आम्हाला थकवणारी होती. जरी त्यातलं पात्र हे खूप जवळचं आणि बघितलेलं असं होतं, तरी एक त्यातला स्ट्रगल होता की ती सर्वसामान्य मुस्लिम बाईची गोष्ट असताना ती मुस्लिम बाईची गोष्ट राहू नये, तर ती कुठल्याही सर्वसामान्य स्त्रीची गोष्ट व्हावी. हे एक प्रेशर होतं मनावरती. ते लिहून झालं, आज सादर झालं, लोकांनी खूप छान त्याला प्रतिक्रिया दिल्या, प्रतिसाद दिला आणि आपल्याला जे म्हणायचं होतं ते लोकांपर्यंत पोचतंय असं वाटायला लागलं. पत्रकार, साहित्यिक आणि आता एक नाटक लेखिका म्हणून प्रवास कसा होता हा? मला वाटतं कुठल्याही फॉर्ममधनं लिहिणं ही त्या म्हणजे कुठलंही लेखन हे आपलं फॉर्म निवडून येतं, फॉर्म घेऊन येतं. इथं असं झालं होतं की रसिकाने मला म्हणजे जेव्हा तिला ही मानसरंगची फेलोशिप जाहीर झाली त्यानंतर तिला असं वाटलं की आपल्यासोबतच्या टीममध्ये तिने कोण असावं लिहिणारी व्यक्ती म्हणून तिने मला निवडलं. तोपर्यंत मला माहीत नव्हतं हे सगळं. म्हणजे नाटक लिहिणं हे सुद्धा मी कधी याच्यापूर्वी लिहिलेलं नाही आहे. मला गोष्टी लिहायला आवडतात, गोष्टी सांगायला आवडतात. त्यामुळे कथा लिहिणं असेल, कादंबरी लिहिणं असेल, हा एक प्रवास माझा झालेला होता. पण या निमित्ताने नाटकाची प्रक्रिया पण समजून घेणं, नाटकासारखं म्हणजे मी गोष्टीसारखीच गोष्ट आधी लिहिली आणि मग आम्ही एकमेकींच्या सोबत, तिने मला काही गोष्टी सांगणं असेल मग मी ते समजून घेणं आणि मग पुन्हा बदल करणं. तर या सगळ्या त्या प्रोसेसमधनं ते नाटक लेखन झालं. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जे सांगायचे ते कुठल्या म्हणजे ज्या आता नाटक म्हणजे सादरीकरण हा तसा मुख्य भाग असल्यामुळे त्या फॉर्ममध्ये सांगता येण्यासाठी पुन्हा लिहिताना तुम्ही खूप सोपं, खूप साधं लिहावं. ही एक माझी लर्निंग या प्रक्रियेतनं घडली. ओके. ए बिस्मिल्ला ह्याची नेमकी कहाणी काय आहे थोडक्यात सांगा. ओके, खरं तर नाटक बघितलंच पाहिजे. पण ए बिस्मिल्ला ही बिस्मिल्ला नावाच्या एका लहान मुलीपासून ते तिच्या एका काय मोठ्या होण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये तिला जे अनुभव येतात आजूबाजूच्या जगण्यातनं, आपल्या सभोवतालच्या कम्युनल असणाऱ्या वातावरणातनं आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्याच्यावरती जो काही परिणाम होतो त्याची ही गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की वर्तमानपत्र असतील किंवा कुठलीही माध्यमं असतील ती कव्हर करत असताना मुस्लिम पुरुष बऱ्याचदा कव्हर होतो, पण मुस्लिम स्त्रीला नेमकं काय वाटतं, तिच्यावरती काय आघात होतात किंवा मोठ्या मोठ्या ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात. म्हणजे मुस्लिम पुरुषाला राक्षसीकरण असेल किंवा आणि मग स्त्रीचं खूप पीडित असणं, हे जे काही चित्र दाखवलं जातं त्याच्यामध्ये खरं तर त्या स्त्रीला नेमकं काय वाटतं हे कधीच कुठल्याच माध्यमांमधनं येत नाही. आणि म्हणूनही त्या पद्धतीची गोष्ट सांगणं महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून म्हणजे ही गोष्ट त्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाची की मराठी नाटकांमध्ये मुस्लिम स्त्री पात्र मेन नायिका म्हणून नसते बऱ्याचदा, आणि म्हणून हे नाटक त्यासाठी तरी पाहायला यायला हवं की ती काय सांगते. आजचा हा पहिला प्रयोग होता आणि प्रयोगाला प्रतिसादही उत्तम मिळालेला आहे. मग आता इथून पुढं नाटक लिहिणं काही पुढचे काही प्रयोजन आहेत का? नाही, असं काही नाही ठरवलेलं. ते प्रोसेसमध्ये घडेन. जर काहीतरी तसं पुन्हा करावं असं वाटलं तर आवडेल मला नक्की करायला. पण ही जी प्रोसेस आहे नाटक लिहिण्याची, सादर होईपर्यंतची ती धगधग, तर यातून काय वाटतं तुम्हाला, आवडेल का इथून पुढे ही नाटक लिहायला? हो, आवडेल मला, नक्कीच आवडेल. तुमचा हा प्रयोग झाला त्याबद्दल अभिनंदन आणि इथून पुढेही तुमच्या हातून असे महत्त्वाचे साहित्य निर्मिती हो यासाठी तुम्हाला आवाज मराठीकडून शुभेच्छा.